नवरात्रीचं महत्त्व काय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विशेष करून जर आपण बघायला गेलो की आपण ज्या क्षेत्रात राहतो हे जगज्जननी त्रिगुणात्मिका श्री महालक्ष्मीचं परम क्षेत्र आहे। ह्या क्षेत्रामध्ये नवरात्रीचं महत्त्व विचाराल तर नवरात्रीचं महत्त्व म्हणण्यापेक्षा नवरात्री इतकं महत्त्व कशाला नाही, कारण ज्या स्थानामध्ये सगळ्या देवी देवतांना जिच्यामुळे आमंत्रण आहे, जे महायोगपीठ आहे, या योगपीठामध्ये साक्षात त्रिगुणात्मिका महालक्ष्मी वास करते आणि या महालक्ष्मीमुळे नवरात्रीचं महत्त्व आपल्याला अनन्यसाधारण आहे। बाकीच्यांना जर विचाराल तर नवरात्र किंवा नवरात्रींचाच उत्सव किंवा नवरात्रीपुरता मर्यादित उत्सव न घेता हा एक पूर्ण वर्षभराचाच सोहळा आहे असं म्हटलं तरी चालेल। फक्त या 9 रात्रींमध्ये किंवा या 9 दिवसांमध्ये प्रकर्षानं आपण त्या उत्साहाला चैतन्य ह्या चैतन्यात्मिक परमेश्वरीपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष सेवा करतो। त्याचं कारण असं की जसं म्हणतं की आता आपण बघितलं असेल की भवानीचं म्हणजे वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून भवानीचा निद्राकाल, भवानीची मूर्ती ठेवली जाते, पुन्हा देवी गाभाऱ्यात येते, पुन्हा देवीचा निद्राकाल चालू होते, हे सगळं बघत असो। म्हणजे देवी पहिल्यांदा निद्राकालात होती, नंतर देवतांनी शस्त्र टाकल्यानंतर ज्या महिषासुराचा वध करण्यासाठी देवी 9 दिवस उभारली। अष्टमीच्या महारात्रीला जिनं दैत्याचा महिषासुराचा वध केला आणि नंतर पुन्हा दसरा झाल्यानंतर जिचा निद्राकाल सुरू होतो, ह्या सगळा मधला टप्पा म्हणजे 9 ऊर्जांचा, ज्या देवादिकांनाही, ज्या परमेश्वराच्या जे ब्रह्मा विष्णू महेश्वर असतील, अन्य देवादिकांनाही ज्याला हरवणं शक्य नव्हतं, अशा महिषासुराला जिनं हरवलं, अशा ऊर्जेला, अशा महान ऊर्जेला जे आपण म्हणतो उमा गौरी शिवा दुर्गा भद्रा भगवती तथा कुलदैवत्य चामुंडा रक्षंतु बालकम सदा, बालकाचं रक्षण करणाऱ्या मातृका, अन्य 51 शक्तिपीठ असतील, 108 शक्तिपीठ असतील, 52 शक्तिपीठ वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रात असले 3.5 शक्तिपीठ, ह्या समस्त देवतांना जागृत अवस्थेमध्ये वंदन करून त्यांच्या ऊर्जा प्राप्ती करण्याचा, त्यांच्याकडे असलेल्या महत्तम सेवेतून आपला फायदा, आध्यात्मिक फायदा करून घेण्याच्या नवरात्री म्हणजे नवरात्र।